नमस्कार. स्वादिष्ट माहिती किचन मध्ये आपल्या सर्व मंडळींचं या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. मंडळी, पाहता पाहता दिवाळीचा शेवटचा दिवस येऊन ठेपला. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाऊबीजेचं महत्व तसेच शास्त्रोक्त पद्धतीने भाऊबीजेचा शुभ मुहूर्त हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. भाऊबीज 2025 भावंडांच्या नात्याचा सण, तिथी आणि विधी महत्व. भाऊबीज ज्याला यमद्वितीया म्हणून सुद्धा ओळखले जाते, हा एक भारतीय सण जो भाऊ आणि बहिणीच्या नात्यामधील पवित्र संरक्षणात्मक बंधनाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला येणारा हा दिवस बहिणी त्यांच्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी यशासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ त्यांच्या बहिणींना भेटवस्तू देऊन संरक्षणाचे आश्वासन देतात. भाऊबीज 2025 तिथी गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर 2025. द्वितीया तिथीची सुरुवात बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी 11:18 तिथी संपेल गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी 9:30 पूजेचा मुहूर्त सकाळी 11:30 ते दुपारी 1:05 भाऊबीज का साजरी केली जाते? भाऊबीजेच्या दिवशी यमद्वितीया सुद्धा असे म्हटले जाते, कारण यमराज आणि त्याची बहीण यमुना यांच्या प्राचीन कथेपासून सुरुवात होते. ज्यांनी त्यांना घरी बोलावले आणि खोल प्रेमाने आरती केली. तिच्या भक्तीने प्रभावित होऊन यमराजांनी असे मान्य केले की या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडून आरती घेईल त्याला आरोग्य संरक्षण मिळेल. हा उत्सव काय दर्शवतो? एका बहिणी तिच्या भावाच्या आरोग्यासाठी मनापासून केलेली प्रार्थना, भावाचे आयुष्यभर काळजी आणि संरक्षणाचे व्रत, भावंडातील प्रेम, आदर आणि भावनिक एकतेचे अभिव्यक्ती. पारंपरिक भाऊबीज विधी. बहीण आपल्या भावाच्या कपाळावर कुंकू आणि किंवा चंदनाचा टिळा लावतात. तुपाच्या दिव्याची आरती करा आणि मिठाई, सुकामेवा किंवा सुपारी, नारळ अर्पण करा. भावाच्या दीर्घायुष्यासाठी शांतपणे प्रार्थना करा आणि संरक्षणात्मक मंत्राचा जप करा. भावाची भूमिका. विधीनंतर भाऊ भेटवस्तू, कपडे, पैसे किंवा वैयक्तिकृत वस्तू अर्पण करतात. मनापासून केलेले हावभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारी लेख चिठ्ठी हे बंधन मजबूत करते. काही भाऊ आदर म्हणून त्यांच्या बहिणींच्या पायांना स्पर्श करतात. उत्सवाचे जेवण. बहीण भावाचे आवडते पदार्थ बनवतात. बहुतेकदा पुरी, भाजी, भात, डाळ, मिठाई असलेली पारंपरिक थाळी बनवली जाते. लोकप्रिय मिष्टान्नांमध्ये बर्फी, खीर, गुलाबजाम, लाडू इत्यादींचा समावेश असतो. एकत्र कुटुंब येऊन जेवते, ऐक्य आणि आनंद वाढवते. भारतातील प्रादेशिक फरक. उत्तर भारतात हा दिवस भाईदूज म्हणून साजरा केला जातो, तर महाराष्ट्र आणि गोवामध्ये ही भाऊबीज म्हणून साजरी केली जाते. बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात भाद्र द्वितीया म्हणून ओळखले जाते, तर पश्चिम बंगालमध्ये भाई फोंटा म्हणून ओळखले जाते. असे आहे भारतातील प्रादेशिक फरक. भाऊबीज कशी साजरी करावी? घर स्वच्छ करा, सजवा, विशेषतः पूजा क्षेत्र. टिळक, दिवा, मिठाई, तांदूळ, सुपारी आणि नारळ घालून पूजा थाळी तयार करा. जास्तीत जास्त लाभासाठी बहिणींनी शुभमुहूर्ताच्या आत आरती सुरू करावी आणि भावांना ओवाळावे. भावांनी विधी दरम्यान पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून बसावे. जर तुम्ही वेगळे राहत असाल तर व्हिडिओ कॉल आरती करा किंवा आगाऊ भेटवस्तूंसह डिजिटल थाळी पाठवा. तर पाहिलं तर मंडळींनो, अगदी सोप्या शास्त्रोक्त पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला भाऊबीजेनिमित्त सगळी माहिती सांगितली आहे. तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन रेसिपीजसाठी आमचं स्वादिष्ट माहिती किचन चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. यावरचे सर्व व्हिडिओज आपल्या आपल्याशी शेअर करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, कारण काय यापुढचे व्हिडिओज जेव्हा आम्ही युट्यूबवरती घेऊन येऊ तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूबकडून सर्वप्रथम देण्यात येईल. तुमचा कुठलाच व्हिडिओ पाहायचाच चुकणार नाही. आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि आमचं स्वादिष्ट माहिती किचन चॅनल पाहत राहा. तर आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.